Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the chapter Chemical Equilibrium. फिजिकल केमिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा चॅप्टर म्हणून केमिकल इक्विलिब्रियम ओळखला जातो. JEEच्या नीटच्या CETच्या एक्झामच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा चॅप्टर म्हणून सांगितला जातो. व्हॉट इज इक्विलिब्रियम? तर यासाठी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की ऑन अलाउंग द reaction for a very long time so that the concentrations of the reactants or products do not vary, the reaction is said to have attained equilibrium. म्हणजेच काय, जर सपोज आपण कन्सिडर करतो एक्झाम्पल A प्लस बी आर दी रिॲक्टंट अँड दे गिव्ज C प्लस डी. आता ॲट इनिशियल स्टेज म्हणजे झिरो टाईमला अगदी सुरुवातीला ए आणि बी यांचं कॉन्सन्ट्रेशन हे मॅक्झिमम असतं आणि ह्या दोघांची सुरुवातीला रिॲक्शन होत नसल्यामुळं सी आणि डी जे आपले प्रोडक्ट आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे झिरो असतं. जशी रिॲक्शन प्रोसीड होणार आहे, ए आणि बी एकमेकांच्या सोबत रिॲक्ट होणार आहेत, तसं सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होणार आहे आणि ए आणि बी जे असतील यांचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार आहे. आता काही वेळानंतर एक अशी स्टेज येणार आहे की ज्या स्टेजला ही रिॲक्शन स्टॉप होणार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की त्या स्टेजला ए आणि बी किंवा सी आणि डी यांचं कॉन्सन्ट्रेशन रिमेन्स सेम होणार आहे. म्हणजे जे सुरुवातीला मॅक्झिमम होते ते डिक्रीज होणार आहेत, जे सुरुवातीला झिरो होते ते इन्क्रीज होणार आहेत आणि एक स्टेज अशी येणार आहे की ज्या स्टेजला एचं किंवा बीचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यापुढं डिक्रीज होणार नाही किंवा सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यापुढं वाढणार नाही. आणि अशी जी काही स्टेज असेल ज्या स्टेजला कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स डू नॉट व्हॅरी, म्हणजे सुरुवातीला ते रिॲक्टंट हे जास्त होते, प्रोडक्ट अजिबात नव्हते, पण रिॲक्शन सुरू झाल्यानंतर रिॲक्टंट कमी व्हायला लागले कारण ते रिॲक्ट होत आहेत आणि प्रोडक्ट तयार करत आहेत. एक स्टेज अशी येणार आहे ज्या स्टेजला हे ए बी सी डी या रिॲक्टंटचं किंवा या प्रोडक्टचं प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार आहे, ते बदलणार नाही आहे, तेव्हा तिथं इक्विलिब्रियम अटेन झालं असं म्हटलं जातं. तर तुमच्या लक्षात आलेली असे कॉन्सेप्ट की ज्या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये आफ्टर व्हेरी लाँग टाईम म्हणजे काही वेळ गेल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट डू नॉट व्हॅरी होत असेल, ते जर बदलत नसेल तर त्यावेळी त्या रिॲक्शननं इक्विलिब्रियम अटेन केलं असं म्हटलं जातं. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं होतं की काही रिॲक्शन इथं मी शेअर केलेल्या आहेत. कार्बन प्लस ऑक्सिजन एकत्र येऊन CO2 गॅस तयार होतो आहे. त्याला हिट केल्यानंतर इथं तुम्हाला एक ॲरो जो दिसतो आहे तो या पद्धतीचा दिसतो की जे सजेस्ट करतं आहे इट इज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि इथं जे एक्झाम्पल आहे H2+I2चं की ज्याच्यामध्ये 2HI मिळतो आहे, पण 2HIचं परत डिकम्पोजिशन होऊन आपल्याला पुन्हा एकदा H2 आणि I2 मिळतं. म्हणजे रिॲक्टंटकडून प्रोडक्ट आणि प्रोडक्टकडून रिॲक्टंट ही प्रोसेस कंटिन्यू जेव्हा राहते तेव्हा त्या रिॲक्शनला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणतो आहे. सुरुवातीची रिॲक्शन इरिव्हर्सिबल रिॲक्शन आहे आणि ह्या रिॲक्शन आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणून सांगतो आहे. त्याच्यानंतर जेव्हा रिव्हर्सिबल रिॲक्शन होण्याची शक्यता असते तेव्हा शक्यतो तिथं क्लोज्ड सिस्टीम असते, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. मग सिस्टीम कोणाला म्हणायचं तर त्याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स चोजन टू स्टडी द प्रॉपर्टीज. म्हणजे ज्या प्रोसेस होत आहेत, ज्या प्रॉपर्टी आहेत त्याचा स्टडी करण्यासाठी जो युनिवर्सचा पोर्शन आपण सिलेक्ट केलेला असतो त्याला आपण सिस्टीम असं म्हणतो. म्हणजे आता सपोज हा जो चहाचा कप आहे त्याच्यामध्ये जो चहा आहे त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, पण तो चहा ज्यामध्ये ठेवलेला तो जो कप आहे इट इज अ सेट ऑफ द ओपन सिस्टीम. कारण याच्यातला जो मॅटर आहे तो वेपर फॉर्ममध्ये बाहेर जाऊ शकतो किंवा बाहेरचं मटेरियल याच्यामध्ये ॲड होऊ शकतं. या व्यतिरिक्त हा चहा काही वेळानंतर थंड होणार आहे आणि थंड होण्याच्या पाठीमागचं कारण असणार आहे याच्यातली जी हीट आहे ती एक्सचेंज होणार आहे, ती हीट सराउंडिंगला पास होणार आहे किंवा सराउंडिंगची हीटसुद्धा याला मिळू शकते. म्हणजे वेन देर इज अ एक्सचेंज ऑफ मॅटर अँड एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग देन इट इज सेड द ओपन सिस्टीम. आता या चहाच्या कपावरती जर आपण काही झाकलं तर आपल्याला ही सिस्टीम मिळणार आहे क्लोज सिस्टीम की ज्याच्यामध्ये मॅटर हा आतमध्ये येणार नाही किंवा आतला मॅटर बाहेर जाणार नाही आहे, पण याच्यातली एनर्जी मात्र एक्सचेंज होऊ शकते. बाहेरची एनर्जी आत येऊ शकते किंवा आतली एनर्जी बाहेर होऊ शकते, तेव्हा त्याला क्लोज्ड सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि थर्मास फ्लास्कमध्ये जेव्हा आपण या टीचा विचार करतो आहे तेव्हा आपण म्हणू शकतो आहे देर इज अ नायदर एक्सचेंज ऑफ मॅटर नॉर
एनर्जी विथ सराउंडिंग देन इट इज सेड द आयसोलेटेड सिस्टीम. आपल्या दृष्टीनं क्लोज्ड सिस्टीम हे या चॅप्टरमध्ये महत्त्वाची. नेक्स्ट पार्ट आपण असा बघितला की ज्याच्यामध्ये एक रिॲक्शन सांगितली आहे की A+B रिॲक्ट टुगेदर टू फॉर्म C+D. जेव्हा ए आणि बी कडून आपल्याला सी आणि डी मिळणार आहे तेव्हा त्याला आपण फॉरवर्ड रिॲक्शन असं म्हणतो, फॉरवर्ड डिरेक्शनची आहे. आणि सी आणि डी यांची पुन्हा रिॲक्शन होऊन ते पुन्हा एकदा ए आणि बी देणार असतील तर त्या रिॲक्शनला आपण बॅकवर्ड रिॲक्शन असं म्हणतोय. आणि अशा ज्या रिॲक्शन असतील की ज्या कधीच कंप्लीट होणार नाहीत, म्हणजे ए आणि बी पासून सी आणि डी मिळत राहणार आहे, सी आणि डी पासून परत ए आणि बी मिळत राहणार आहे. आणि त्यामुळं सच अ रिॲक्शन विच डू नॉट गो टू द कम्प्लिशन अँड ऑकर इन बोथ डिरेक्शन्स सायमल्टेनियसली आर रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे ज्या रिॲक्शन अशा असतील की ज्याच्यामध्ये कधीही कंप्लिशन होणार नाही आहे, कधीच रिॲक्शन स्टॉप होणार नाही आहे. आणि याच्यामध्ये जे डिरेक्शन असेल रिॲक्शनचं ते फॉरवर्डला पण असू शकतं आणि बॅकवर्डला पण असू शकतं, तेव्हा त्या रिॲक्शनला रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हटलं जातं. आपण कालच्या लेक्चरमध्ये इक्विलिब्रियम इन फिजिकल प्रोसेस हा पॉईंट डिस्कस करायला सुरुवात केलेली होती की ज्याच्यामध्ये देर आर 3 इक्विलिब्रियम इन अ फिजिकल प्रोसेस. वन इज सेट द लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम, second one is set up the solid liquid equilibrium and third one is set up the solid vapor equilibrium. ह्या सगळ्या फिजिकल प्रोसेस आहेत. म्हणजे लिक्विडचं व्हेपर होणं, सॉलिडचं लिक्विड बनणं किंवा सॉलिडचं व्हेपर बनणं, ऑल दीज आर सेट द फिजिकल प्रोसेसेस. आणि ह्या फिजिकल प्रोसेसच्या वेळी जर इक्विलिब्रियम अटेन होत असेल तर दे आर सेट द लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम और सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. तर त्याच्यातला फर्स्ट पॉईंट लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम आपण काल डिस्कस केलेलं होतं, एक 2 मिनिटांमध्ये रिवाईज करतोय. लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं, एक क्लोज्ड सिस्टीम घेतलेली आहे. इथं तुमच्या लक्षात येतं आहे क्लोज्ड सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला इथं इनिशियली वॉटर आहे आणि वॉटरचं व्हेपरायझेशन सुरू झालं. काही वेळानंतर इथं एवढ्या नंबर ऑफ व्हेपर्स तयार झाल्या की ज्याला आपण सॅच्युरेटेड स्टेट असं म्हणतोय. सॅच्युरेटेड स्टेट म्हणजे नेमकं काय की ज्या स्टेजला मॅक्झिमम नंबर ऑफ वेपर्स तयार होतील त्याच्या पलीकडं वेपर्स होणार नाही आहेत तेव्हा त्याला आपण सॅच्युरेटेड स्टेट असं म्हणतो. आता जेव्हा इथं ही सॅच्युरेटेड स्टेट ॲक्वायर झालेली असते, अटेंड झालेली असते, तेव्हा ह्याच्यातले H2O मॉलिक्युलचे गॅसेस स्टेटमध्ये आहेत ते परत एकदा एकमेकांच्या बरोबर कंबाईन होतात आणि परत त्याचा काय बनतो, लिक्विड बनतो. त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. म्हणजे सुरुवातीला फक्त इथं होतं व्हेपरायझेशन, म्हणजे फक्त लिक्विडच्या व्हेपर बनत होत्या आणि सॅच्युरेटेड स्टेट झाल्यानंतर मात्र ह्या ज्या व्हेपर असतील त्याचं पुन्हा एकदा कंडेन्सेशन व्हायला लागलं. आणि एक अशी स्टेज आली की ज्याच्यामध्ये रेट ऑफ व्हेपरायझेशन म्हणजे व्हेपर बनण्याचा रेट आणि रेट ऑफ कंडेन्सेशन जेव्हा इक्वल होतोय तेव्हा त्या ठिकाणी एक इक्विलिब्रियम अटेन होतं, त्याला लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. कारण याच्यामध्ये आता यांचं कॉन्सन्ट्रेशन पण बदलणार नाही आणि याचं कॉन्सन्ट्रेशन पण बदलणार नाही, कारण रेट ऑफ व्हेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन हा इक्वल झालेला असेल. आणि त्यामुळं या रिएक्शनच्या बाबतीमध्ये आपण असं सांगितलं की this state when the rate of evaporation is equal to rate of condensation is called equilibrium state. It may be represented as H2O हा लिक्विड फॉर्ममध्ये दिला आहे आणि H2O हा वेपर फॉर्ममध्ये दिलेला आहे. आणि ह्या दोघांच्यामध्ये जसा फॉरवर्ड डिरेक्शनचा रेट असेल तसाच बॅकवर्ड डिरेक्शनचा रेट असणार आहे. म्हणजे रेट म्हणजे स्पीड असणार आहे. म्हणजे लिक्विडचं व्हेपर बनणं त्याला आपण म्हणतो व्हेपरायझेशन आणि वेपरचं लिक्विड बनणं त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. आणि ह्या दोन्हीचा रेट जेव्हा इक्वल होतो आहे व्हेपरायझेशनचा आणि कंडेन्सेशनचा तेव्हा तिथं इक्विलिब्रियम जे अटेन झालेलं असेल इट इज सेट विथ द लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम. सो या गोष्टी आपण कालच्या लेक्चरला बघितल्यानंतर आपण आणखीन एक टर्म बघितलेली होती की व्हेपर प्रेशर और ॲक्युएस टेन्शन. पुन्हा एकदा मी त्या डायग्रामकडे येतो आहे की ज्याच्यामध्ये आपण असं दाखवलेलं होतं की जेव्हा मॅक्झिमम नंबर ऑफ व्हेपर तयार होतात तेव्हा त्याला आपण सॅच्युरेटेड स्टेट असं म्हणतो. आणि ह्या सॅच्युरेटेड स्टेटला इथं ज्या व्हेपर्स असतील त्या व्हेपरनी जे एक्झर्ट केलेलं प्रेशर असतं त्याला आपण ॲक्वियस टेन्शन असा वर्ड वापरलेला होता. ही डेफिनेशन ॲक्च्युली स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये पण आपण बघितलेली होती. तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हेपर प्रेशर और ॲक्वियस टेन्शन, तर इथं आपल्याला डेफिनेशन दिली आहे. ॲट इक्विलिब्रियम द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅसेस वॉटर मोलिक्युल ॲट अ गिवन टेम्परेचर. हे लक्षात ठेवा, कंडिशन ही इक्विलिब्रियमची असली पाहिजे. इक्विलिब्रियमची कंडिशन कधी असणार आहे, जेव्हा रेट ऑफ इव्हॅपोरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन इक्वल असेल तर. आणि त्या इक्विलिब्रियम स्टेजला तिथं असलेल्या गॅसेसने, म्हणजे सपोज कन्सिडर करूया हा बिकर आहे, वॉटर आहे,
वॉटरच्या व्हेपर तयार झाल्या आणि इथं व्हेपर ज्या तयार झाल्या आणि इथं जे लिक्विड आहे ते जर इक्विलिब्रियमला असेल म्हणजे रेट ऑफ इव्हॅपोरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन इक्वल असेल तर आपण इक्विलिब्रियम म्हणतो. या इक्विलिब्रियमला इथं असलेल्या ज्या व्हेपर्स असतील त्या व्हेपर्सनी त्या टेम्परेचरला जे एक्झर्ट केलेलं प्रेशर असेल त्या प्रेशरला आपण व्हेपर प्रेशर इक्विलिब्रियम व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर किंवा सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर किंवा ॲक्वियस टेन्शन असा वर्ड वापरलेला होता. तर ही टर्म तुमच्या लक्षात आलेली असावी. कंडिशन आहे आपण ॲक्वियस टेन्शन कधी सांगायचं तर हे इक्विलिब्रियमच असलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीमध्ये जे व्हेपर असतील त्या व्हेपरने तिथं एक्झर्ट केलं त्या टेम्परेचरला जे प्रेशर असेल त्याला आपण ॲक्वियस टेन्शन सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर असं म्हणू शकतो. सो इन टुडेज लेक्चर आज आपण स्टार्ट करतोय सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. हे सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम नेमकं काय आहे. आता ऑब्व्हियसली आता आपण बघितलं की लिक्विड आणि व्हेपर या दोघांच्यामध्ये जर इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं तर त्याला आपण लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम म्हणालो. तसंच आता बघतो आपण सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. सो व्हॉट इज सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. त्यासाठीचं एक्झाम्पल इथं कन्सिडर अ मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर इन अ परफेक्टली इन्सुलेटेड थर्मस फ्लास्क ॲट 273 केल्विन. 273 केल्विन इज नथिंग बट 0 डिग्री सेल्सियस. It is an example of solid liquid equilibrium. Ice and water are at a constant temperature. They remain in what is called a solid liquid equilibrium. आता तुम्हाला हे सगळ्यांना ठाऊक आहे खरं तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज हे वॉटर आहे आणि त्याचं टेम्परेचर आपण 10 डिग्री सेल्सिअस घेतलं आणि ह्या 10 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आपण डिक्रीज करत आलो 9, 8, 7, 6, 5 या पद्धतीनं. तर इथं सगळीकडं हे जे H2 असेल ते कुठल्या स्टेटमध्ये असणार आहे. ऑब्व्हियसली लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 4, 3, 2, 1 आणि तुम्हाला माहिती आहे ॲट 0 डिग्री सेल्सिअस हा जो H2 लिक्विड असेल त्याचा आईस बनणार आहे म्हणजे तो बनला सॉलिड. म्हणजे बघा लिक्विड असताना वॉटर H2O लिक्विड फॉर्ममध्ये असताना 0 डिग्री सेल्सिअसला म्हणजे 10 डिग्रीपासून आपण टेम्परेचर कमी करत गेलो तर 0 डिग्री सेल्सिअसला त्या H2चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे सॉलिडमध्ये होणार आहे. आता थोडासा वेगळा विचार करूया. आता जो H2O आहे त्याचं टेम्परेचर सपोज -10 डिग्री सेल्सिअस आहे किंवा -9 आहे, -8 आहे, -7 डिग्री सेल्सिअस आहे. अशा पद्धतीनं आपण टेम्परेचर इन्क्रीज करायला लागलो. हे बघा -10, -8, -7, -6, -4, -3, -2 इथं सगळीकडं हा जो H2 आहे तो सॉलिड फॉर्ममध्ये असणार आहे कारण मायनसमध्ये टेम्परेचर आहे आणि त्यामुळे हा H2 असणार आहे कुठं तर सॉलिड फॉर्ममध्ये म्हणजे तो असणार आहे आईस. पण तुम्हाला माहिती आहे -4, -3, -2, -1 झाल्यानंतर 0 डिग्री सेल्सिअसला हा जो सॉलिड असेल त्याचं कन्व्हर्जन होणार आहे लिक्विडमध्ये. मगाशी सांगितलं लिक्विडचं कन्व्हर्जन 0 डिग्री सेल्सिअसला सॉलिडमध्ये होतं आणि आता असं म्हणतोय 0 डिग्री सेल्सिअसला सॉलिडचं कन्व्हर्जन हे लिक्विडमध्ये होऊ शकतं. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस हे असं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला वॉटरच्या बाबतीमध्ये सॉलिड आणि लिक्विड ह्या दोन्ही गोष्टी अस्तित्वात असू शकतात आणि त्यावेळी त्याचं जे इक्विलिब्रियम अटेन झालेलं असेल त्याला सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. म्हणून पुन्हा एकदा या टर्मकडे घेतोय की जर सपोज एक थर्मास फ्लास्क घेतला असेल आणि त्याच्यामध्ये आईस आणि H2O ठेवलं असेल. आता तुम्हाला माहिती आहे की आईसचं कन्व्हर्जन H2मध्ये तरी होतं किंवा म्हणजे आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये तरी होतं किंवा वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये तरी होतं. पण एक्झॅक्ट 273 केल्विनला म्हणजेच थोडक्यात काय 0 डिग्री सेल्सिअसला हे आईस आणि हे वॉटर आहे रिमेन्स ॲज इट इज. म्हणजे आईसचं वॉटरमध्ये होणार नाही आहे किंवा वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन होणार नाही आहे. म्हणजे तिथं एक इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेलं असेल आणि त्या इक्विलिब्रियमला आपण म्हणतोय सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. सो व्हॉट इज दिस. इथं डेफिनेशन दिली आहे. कन्सिडर अ मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर इन अ परफेक्टली इन्सुलेटेड थर्मास फ्लास्क ॲट 273 केल्विन. एका थर्मस फ्लास्कमध्ये मिक्सचर घ्या कुणाचं आईस आणि वॉटरचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय होणार आहे इट इज अन एक्झाम्पल ऑफ सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. आईस अँड वॉटर आर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आईस आणि वॉटर हे काय असणार आहेत कॉन्स्टंट राहणार आहेत त्या टेम्परेचरला. दे रिमेन इन व्हॉट इज. ते आहेत तसेच राहणार आहेत म्हणजे आईसचं वॉटर होणार नाही किंवा वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन होणार नाही. कधी 273 केल्विनला आणि कुठं इन्सुलेटेड थर्मास फ्लास्कमध्ये. तेव्हा तिथं जे इक्विलिब्रियम आहे त्याला म्हणतो आपण सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम.
म्हणजे कुठल्याही मॅटरच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की असं एक टेम्परेचर असतं की जिथं सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं किंवा लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होतं, तिथं सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम हे एस्टॅब्लिश झालेलं असतं. सो नेक्स्ट टर्मकडे आपण जातो, सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. आता ही सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम ही नेमकी टर्म काय आहे याच्याबद्दल थोडक्यात डिस्कस करूया. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट असा दिलेला आहे की प्लेस सम आयोडीन क्रिस्टल इन अ क्लोज्ड वेसल, ऑब्झर्व द चेंज इन कलर इंटेन्सिटी इन इट, आफ्टर सम टाइम द वेसल गेट फिल्ड अप विथ व्हायलेट कलर्ड व्हेपर. आता एक साधा एक्सपेरिमेंट त्यांनी इथं आपल्याला शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये एक क्लोज्ड सिस्टीम घ्यायची आहे. सपोज हा एक कोनिकल फ्लास्क आपण घेतो आहे आणि ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये आपण आयोडीन ठेवलेलं असेल. आता आपल्याला माहिती आहे की आयोडीन हा सब्लिमेशन दाखवतो. व्हॉट इज सब्लिमेशन? तर सब्लिमेशनमध्ये सॉलिड जे असतात त्यांचं कन्व्हर्जन डायरेक्ट त्याच्या गॅस स्टेटमध्ये होतं. आता हे जे आयोडीन इथं ठेवलेले आहेत, इथं क्लोज्ड सिस्टीम आहे, पॅक केलेलं आहे. तर ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये ह्या आयोडीनचं सब्लिमेशन जर झालं तर त्याच्या वेपर्स तयार होतात आणि ह्या ज्या वेपर्स असतील त्यामुळं इथं आपल्याला एक व्हायलेट कलर तयार झालेला लक्षात येईल. म्हणजे इथं काय होतं, डायरेक्ट हा सॉलिड आहे त्याचं कन्व्हर्जन त्याच्या गॅसेस स्टेटमध्ये होतं. मग हा नेमका विषय काय आहे तर इथं बघा, ऑब्झर्व द चेंज इन कलर इंटेन्सिटी इन इट, म्हणजे कलरची इंटेन्सिटी बघा असं सांगितलेलं आहे. आफ्टर सम टाईम द वेसल गेट फिल्ड अप विथ व्हायलेट कलर्ड व्हेपर्स किंवा फ्युम्स. इथं तुम्हाला डायग्रॅम एक दिसते बघा की सुरुवातीला इथं आयोडीन ठेवलेलं असेल आणि काही वेळानंतर काय झालेलं असेल तर ह्या आयोडीनच्या इथं व्हेपर्स तयार झालेले आहेत आणि एक सुरुवातीला हा जो कलर होता तो तेवढा डार्क नव्हता, फेंट कलरचा हा व्हायलेट कलर होता. पण काही वेळानंतर मात्र तुम्हाला या व्हायलेट कलरची इंटेन्सिटी इथं वाढलेली दिसते आणि याच्या बियॉन्ड आता कलर चेंज होणार नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा ही प्रोसेस आता तिथं स्टॉप झाली. म्हणजे त्या प्रोसेसनं आता काय अटेंड केलेलं असेल, इक्विलिब्रियम अटेंड केलेलं असेल. आता मुळात जेव्हा इथं आयोडीन सॉलिड फॉर्ममध्ये होता तेव्हा त्याचं झालं सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय, सॉलिड जे असतील त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, गॅसेस स्टेटमध्ये होणार आहे आणि त्यावेळी ह्या फ्लास्कमध्ये, या कोनिकल फ्लास्कमध्ये आपल्याला व्हेपर दिसतील व्हायलेट कलरच्या. त्या कोणाच्या असणार आहेत, आयोडीनच्याच असणार आहेत. कारण इट इज अ फिजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेसमध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं, इथं रिॲक्शन होत नाही आहे. इथं फक्त फिजिकल चेंज होतं, सॉलिडचे कन्व्हर्जन गॅसेस स्टेटमध्ये होतं. आणि नंतर याची इंटेन्सिटी इथं वाढली आणि नंतर काय झालं तर ह्या वेपर पुन्हा एकदा एकमेकांच्याबरोबर कंबाईन झाल्या आणि त्यांचं सुरू झालं कंडेन्सेशन. म्हणजे हा जो गॅस असेल त्याचे पुन्हा एकदा सॉलिड बनायला लागले आणि त्यामुळं आपल्या लक्षात येईल की रेट ऑफ सब्लिमेशन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. आणि ही जी स्टेज असेल त्या स्टेजला वेपरचा काउंट पण बदलणार नाही आणि सॉलिड आयोडीनचा पण काउंट बदलणार नाही. म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे सेम राहिलेलं असेल. म्हणजेच त्यावेळी तिथं त्या सिस्टीमनं इक्विलिब्रियम अटेन केलं असं आपण म्हणू शकतो. सो इथं तुमच्या लक्षात आलेलं असेल, इथं सॉलिड आणि गॅस ह्या दोघांच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं आहे. दॅट्स वाय इट इज सेड विथ द सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. ही टर्म तुमच्या लक्षात आलेली असेल. आता आपण फक्त फिजिकल प्रोसेसचा विचार करतोय आणि पहिल्या फिजिकल प्रोसेसमध्ये आपण काय एक्झाम्पल घेतलं, सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियमचं. सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियममध्ये आपण काय घेतलेलं होतं तर एक्झाम्पल घेतलेलं होतं आपण क्लोज्ड सिस्टीमचं. क्लोज्ड सिस्टीममध्ये वॉटर घेतलं, वॉटरचं व्हेपरायझेशन सुरू झालं, सॅच्युरेटेड व्हेपर झाल्या, पर त्या व्हेपरचं कंडेन्सेशन सुरू झालं, रेट ऑफ इव्हॅपोरेशन रेट ऑफ कंडेन्सेशन इक्वल झाला तर काय झालं, लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम झालं. त्याच्यानंतर दुसरं आपण एक्झाम्पल जे बघितलं फिजिकल प्रोसेसच्या बाबतीमध्ये ते होतं सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम. सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियमच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की ज्या एक्झाम्पलमध्ये आपण असं म्हणालो की सपोज थर्मास फ्लास्क घेतला आहे, त्याच्यामध्ये आईस आणि वॉटर घेतलेलं आहे, म्हणजे दोन्हीमध्ये पण H2Oच आहे आणि इथलं टेम्परेचर जर 273 केल्विन असेल म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस असेल तर आईस आणि वॉटर हे आहेत तसेच राहतात. आईसचं वॉटर किंवा वॉटरचं आईसमध्ये कन्व्हर्जन होत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा तिथं सॉलिड आणि लिक्विड या दोघांच्यामध्ये इक्विलिब्रियम अटेन झालेलं असेल. त्याच्यानंतर आत्ता आपण थर्ड एक्झाम्पल बघितलं की जे एक्झाम्पल होतं आयोडीनच्या संदर्भातलं. आपण सांगितलं की सुरुवातीला आयोडीन तर ह्या क्लोज्ड सिस्टीममध्ये ठेवला, हे क्लोज केलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा व्हेपर तयार होतील. हळूहळू ह्या व्हेपरचा जो व्हायलेट कलर आहे तो इंटेन्स होईल. पण एका ठराविक पॉईंटला
ह्या व्हेपरचं पुन्हा एकदा कंडेन्सेशन व्हायला लागेल. म्हणजे सॉलिडचं व्हेपर होणं त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो आणि गॅसचं सॉलिडमध्ये कन्व्हर्ट होतं त्याला आपण कंडेन्सेशन म्हणतो. आणि ज्यावेळी रेट ऑफ सब्लिमेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन म्हणजे आयोडीनचं सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणं त्याला आपण सब्लिमेशनचा वेग आणि गॅसचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होण्याचा वेग त्याला आपण रेट ऑफ कंडेन्सेशन म्हणतोय, तो जर इक्वल झाला तर तिथं सॉलिड गॅस किंवा सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम अटेन झाला असं आपण म्हणू शकतो. याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम्पल आणखीन आपल्याला याच्या संदर्भात दिलेले आहेत. ते म्हणजे कॅम्फर, म्हणजे आपल्याकडं डांबर गोळी ज्याला म्हणतो, इट इज इन अ सॉलिड फॉर्म. त्याचं डायरेक्ट त्याच्या गॅस स्टेटमध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजे हा कॅम्फर झाला गॅस स्टेटमध्ये. ही झाली फॉरवर्ड डिरेक्शन रिएक्शन सब्लिमेशनची. आणि हा गॅस सॅच्युरेटेड स्टेटला गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं कंडेन्सेशन जर झालं, हे सगळं क्लोज्ड सिस्टीममध्ये, ओपन सिस्टीममध्ये हे होणार नाही आहे. म्हणजे घरामध्ये जो आपण कॅम्फर ठेवलेला आहे तिथं ओपन सिस्टीम आहे. जर तुम्ही ते एका डबीमध्ये ठेवलं तर हा कॅम्फर आहे तसाच बराच दिवस तुम्हाला असलेलं लक्षात येईल. याच्या पाठीमागचं कारण काय असेल? रेट ऑफ फॉरवर्ड डिरेक्शन म्हणजे सब्लिमेशन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. त्यामुळं अशा प्रकारचं इक्विलिब्रियम अटेन होऊ शकतं कॅम्फरच्या बाबतीमध्ये. तसंच एक्झाम्पल एक अमोनियम क्लोराईडच्या बाबतीमध्ये दिलं आहे, NH4Cl. हा अमोनियम क्लोराईड सॉलिड फॉर्ममध्ये असतो. जर त्याचं सब्लिमेशन झालं तर तो गॅस स्टेटमध्ये जातो, त्याचं परत कंडेन्सेशन झालं तर तो परत सॉलिड स्टेटमध्ये येतो. आणि जेव्हा दोन्हीचा स्पीड हा इक्वल असणार आहे तेव्हा त्या दोघांच्यामध्ये सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेलं असेल. सो नेक्स्ट पॉईंटकडे आपण जातो. ट्राय धिस म्हणून एक कन्सेप्ट आपल्या बुकमध्ये दिलेली आहे. बघूया काय दिलं आहे. डिझॉल्व अ गिवन अमाऊंट ऑफ शुगर इन अ मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर ॲट अ रूम टेम्परेचर. म्हणजे इमॅजिन करा हा एक बिकर आहे. या बिकरमध्ये आपण मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये शुगर ॲड करायचा प्रयत्न करा. इन्क्रीज द टेम्परेचर अँड डिझॉल्व मोर अमाऊंट ऑफ शुगर इन द सेम अमाऊंट ऑफ वॉटर टू मेक अ थिक शुगर सिरप सोल्युशन. आता तुम्हाला माहिती आहे की जर टेम्परेचर प्रोव्हाइड केलं तर सोल्युबिलिटी वाढते. आपण सुरुवातीला कोल्ड वॉटरमध्ये जेव्हा शुगर ॲड करणार आहे तेव्हा त्याची सोल्युबिलिटी काही ठराविक गोष्टीपर्यंत असणार आहे. म्हणजे 1 चमचा 2 चमचे साखर विरघळली असं कन्सिडर करूया. जर आपण टेम्परेचर म्हणजे हीट केलं ह्या वॉटरला तर आणखीन शुगर त्याच्यामध्ये सोल्युबल होऊ शकते. त्यामुळं तिथे एक थिक शुगर सिरप सोल्युशन तयार होतं. आता हे जे सोल्युशन आहे कूल द सिरप टू द रूम टेम्परेचर, तर काय होईल? तर तुम्हाला माहिती आहे इथं हे जर कूल केलं तर तिथं प्रोसेस होणार आहे क्रिस्टलायझेशनची, जी आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेली होती. म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड जे असतील ते जर करायचं असेल तर क्रिस्टलायझेशन करतो. त्याच्यामध्ये आपण सॅच्युरेटेड सोल्युशन बनवून त्याला कूल केल्यानंतर त्याच्यातले जे क्रिस्टल आउट होतात आणि जे प्युअर फॉर्ममध्ये असतात त्याला आपण क्रिस्टलायझेशन असं म्हणत होतो. सेम गोष्ट इथं तुम्हाला दिलेली आहे. इथं ऑब्झर्वेशन दिलं आहे, शुगर क्रिस्टल सेपरेट आउट, शुगर क्रिस्टल पटकन बाहेर येतील. म्हणजे बघा एक्सपेरिमेंट काय सांगितलं आपल्याला, सुरुवातीला बिकरमध्ये मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटरमध्ये शुगर ॲड करा, पर त्याला हीट करा, आणखीन शुगर ॲड करा आणि नंतर कूल करा. कूल केल्यानंतर शुगर क्रिस्टल सेपरेट आउट. In a saturated solution, there exists a dynamic equilibrium between the solid molecules in the solid state and in the dissolved state. म्हणजे हे बघा हा शुगर डिझॉल्व फॉर्ममध्ये आहे म्हणून इथं लिहिलं आहे ॲक्वियस फॉर्म. म्हणजे ॲक्वा म्हणजे वॉटरमध्ये तो आहे शुगर. आणि जेव्हा ही स्टेज येते तेव्हा स्टेजला या स्टेजला तिथं शुगरचा सॉलिड पण बनतो आणि शुगर सॉलिडचं पटकन त्याच्यामध्ये विरघळू पण शकतो. म्हणजे याचा अर्थ असा रेट ऑफ डिझॉल्युशन ऑफ शुगर बिकम्स इक्वल टू रेट ऑफ क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर. आणि ही सुद्धा एक कन्सेप्ट आपण फिजिकल प्रोसेसमध्ये सांगू शकतो इक्विलिब्रियम अटेन होण्याची. म्हणजे सॉलिड लिक्विड असेल, लिक्विड व्हेपर असेल किंवा सॉलिड व्हेपर असेल, ह्या ज्या फिजिकल प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम जसं अटेन होतं तसंच इक्विलिब्रियम इथं पण अटेन केलेलं आपण बघू शकतो. त्याच्यानंतर डू यू नोमध्ये आपण बघूया की व्हॉट इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड याचा अर्थ संतृप्त, मराठीमध्ये फुलफिल झालेला, म्हणजे ज्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी होऊ शकत नाहीत तेव्हा त्याला आपण सॅच्युरेटेड असं म्हणणार आहे. आता सॅच्युरेटेड सोल्युशन, व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन? अ सॅच्युरेटेड सोल्युशन इज द सोल्युशन when additional solute cannot be dissolved in it at a given temperature. आता तुम्हाला माहिती आहे, सपोज बिकर घेतला, त्याच्यामध्ये वॉटर घेतलं, वॉटर इज द सॉल्वंट. आणि त्याच्यामध्ये सपोज आपण शुगर ॲड करायचं ठरवलं तर शुगर इज द सोल्यूट. सोल्यूट आणि सॉल्वंट एकत्र येऊन जे बनतं त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. मग जेव्हा अशी एक स्टेज येणार आहे की ज्या स्टेजला वन ॲडिशनल सोल्यूट कॅन नॉट बी डिझॉल्व इन इट
at a given temperature, the concentration of solute in a saturated solution depends on a temperature. सॅच्युरेटेड सोल्युशन कशाला म्हणायचं, म्हणजे पुन्हा मी रिपीट करतोय. सपोज बीकरमध्ये वॉटर घेतलं आहे आणि याच्यामध्ये 4 टेबलस्पून शुगर बसते, तर त्याच्यापेक्षा जास्त शुगर ॲड करायला गेलो तर ती होणार नाही आहे. त्यामुळं ते जे सोल्युशन आहे ते बनलं सॅच्युरेटेड. म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट किती डिझॉल्व होतो त्यावेळेचं जे सोल्युशन बनतं त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. जर टेम्परेचर वाढलं तर त्याच्यामध्ये सोल्युबिलिटीची कपॅसिटी वाढते, म्हणजे आणखी शुगर त्याच्यामध्ये ॲड होऊ शकते. म्हणून स्टेटमेंट दिलं आहे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन सॅच्युरेटेड सोल्युशन डिपेंड्स ऑन टेम्परेचर. आता फार महत्त्वाच्या विषयाकडे जातो. आपण फिजिकल प्रोसेसमधलं इक्विलिब्रियम बघितलं. आता आपण बघणार आहे केमिकल इक्विलिब्रियम. व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम? फार महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस करतोय, म्हणजे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश्ड बिटवीन केमिकल प्रोसेसेस. आता आपण सगळ्या फिजिकल प्रोसेसेस बघितल्या. आता मात्र आपण केमिकल प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होऊ शकतं याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. आणि त्यासाठी आपण एक्झाम्पल असं घेऊया की ज्याच्यामध्ये मी असं म्हणतोय की सपोज ए आणि बी हे रिएक्टंट आहेत, combined together to form C plus D. If this reaction carried out in a closed system, then C आणि D जे प्रोडक्ट आहे they again combine together to form A आणि B. म्हणजे इथं फॉरवर्ड डिरेक्शनला पण रिएक्शन होतीये आणि बॅकवर्डला पण जातीये, म्हणून रिॲक्शन इज सेड द रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि ह्या रिव्हर्सिबल रिॲक्शनच्या बाबतीमध्ये एक स्टेज अशी येणार आहे की ज्या स्टेजला एचं, बीचं किंवा प्रोडक्ट असलेल्या सीचं आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन हे व्हॅरी होणार नाही आहे, ते बदलणार नाही आहे. त्यावेळी जी स्टेज अटेंड झालेली असते तेव्हा त्याला आपण केमिकल इक्विलिब्रियम असं म्हणू शकतो. सो इथं डेफिनेशन दिली आहे, when there is a no further change in concentration of reactant and product, we say that the reaction has attained equilibrium with the rate of forward and rate of reverse reactions being equal. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जर समजा ए आणि बी सुरुवातीला मॅक्झिमम असतील, सी आणि डी सुरुवातीला 0 असतील, रिॲक्शन प्रोसीड झाली तर ए आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. पण एक स्टेज अशी आली की ज्यामध्ये रिॲक्शन रिव्हर्स झाल्यामुळं एचं बीचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स राहायला लागलं, सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन पण फिक्स राहायला लागलं, तर त्यावेळी तिथं इक्विलिब्रियम अटेन झालं असं म्हणतो. म्हणजे पुढं जाण्याचा स्पीड जो असेल, म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. पाठीमागं जाण्याचा आणि पुढं जाण्याचा जो स्पीड आहे तो जर इक्वल झाला तर त्यावेळी केमिकल इक्विलिब्रियम अटेन झालं असं म्हटलं जातं. आता हे केमिकल इक्विलिब्रियम जे असेल ते विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशनच असतं का, तर याच्या व्यतिरिक्त ते प्रेशरशी रिलेटेड असू शकतं किंवा डेन्सिटीशी. बघूया आपण इथं स्टेटमेंट काय दिलं. स्टेटमेंट तुम्हाला इथं दिसतं, chemical equilibrium at a given temperature is characterized by constancy of measurable properties such as pressure, concentration, density, etc. Chemical equilibrium can be approached from either side. आता हे लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. मुद्दा असा आहे, ए प्लस बी इट विल फॉर्म सी प्लस डी. सपोज रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, रेट ऑफ फॉरवर्ड अँड रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन जर इक्वल झाला तर एचं प्रेशर बीचं प्रेशर हे कॉन्स्टंट राहतं, तसंच सीचं प्रेशर किंवा डीचं प्रेशर हे सुद्धा कॉन्स्टंट राहतं. आता आपण विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन विचार करत होतो, म्हणजे केमिकल इक्विलिब्रियम हे कोणत्या टर्ममध्ये आपण मेजर करू शकता, तर विथ रिस्पेक्ट टू कॉन्सन्ट्रेशन, विथ रिस्पेक्ट टू प्रेशर आणि विथ रिस्पेक्ट टू डेन्सिटी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण केमिकल इक्विलिब्रियम ही टर्म सांगू शकतो. म्हणजे इट डज नॉट ओनली डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन, तर प्रेशर पण कॉन्स्टंट राहतं आणि डेन्सिटी पण कॉन्स्टंट राहू शकते, आणि त्यावेळी सुद्धा आपण केमिकल इक्विलिब्रियम अटेन झालं असं म्हणू शकतो ॲट अ गिव्हन टेम्परेचर. त्याच्यानंतर ऑब्झर्व अँड डिस्कस असा एक मुद्दा इथं दिलेला की ज्याच्यामध्ये एक केमिकल रिॲक्शन दिली आहे की ज्याच्यामध्ये N2O4 हा गॅसेस स्टेटमध्ये आहे आणि त्याचं कन्व्हर्जन, त्याचं डिकॉम्पोजिशन होतं NO2 प्लस NO2 मध्ये, म्हणजे 2NO2. आता ही रिॲक्शन आहे बरं का, ह्याच्यामध्ये N2O4चं डिकॉम्पोजिशन NO2 तयार होतं आणि सुरुवातीला हा फ्लास्क जो आहे त्याच्यामध्ये N2O4 घेतला आहे जो कलरलेस असेल. आता काय झालं, ही क्लोज्ड सिस्टीम आहे, इथं पॅक केलेलं आहे. आता N2O4 आहे त्याचं डिकॉम्पोजिशन NO2 तयार झाला आणि त्याचा कलर असतो रेडिश ब्राऊन. हा रेडिश ब्राऊन गॅस जो तयार झाला तो तुम्हाला या पद्धतीने इथं दिसतो.
आता काही वेळानंतर काय होईल की हा जो NO2 तयार झाला आहे त्याचे दोन मॉलिक्युल आहेत NO2 प्लस NO2 दे अगेन रिॲक्ट टू फॉर्म N2O4. म्हणजे जशी रिॲक्शन पुढे गेली तशी ती रिॲक्शन पाठीमाग पण आली. म्हणजे हा कलरलेस होता तो आता रेडिश ब्राऊन बनला आणि रेडिश ब्राऊन होता त्याचं कन्व्हर्जन पुन्हा एकदा कलरलेस असलेल्यामध्ये व्हायला लागलं. आणि ज्यावेळी इथं फॉरवर्ड डिरेक्शनचा आणि बॅकवर्ड डिरेक्शनचा रेट स्पीड जर इक्वल झाला तर त्यावेळी तिथं केमिकल इक्विलिब्रियम अटेन झालं असं म्हटलं जातं. सो इथं तुमच्या लक्षात आलं असेल N2O4 हा गॅस होता कलरलेस, त्याचा डिकम्पोजिशन NO2 झाला जो रेडिश ब्राऊन कलरचा आहे. काही वेळानंतर ह्या दोघांची NO2 रिॲक्ट होऊन पुन्हा एकदा N2O4 झाला आणि एक अशी स्टेज तिथं तयार होईल की हा एवढा डार्क कलर पण नसेल आणि फेंट पण कलर नसेल, असा एक इंटरमिजिएट कलर इथं तुम्हाला दिसेल. त्यावेळी याचं कॉन्सन्ट्रेशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन हे इक्वल असेल किंवा ते कॉन्स्टंट राहिलेलं आपल्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा तिथं इक्विलिब्रियम अटेन झालं असं आपण म्हणू शकतो. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जर ग्राफ जर ड्रॉ करायचा ठरवला तर कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम रिॲक्शन आपल्याला काय दिली आहे N2O4 गॅसियस स्टेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आहे NO2 प्लस NO2 म्हणजे 2NO2 मध्ये होतं आहे ते गॅसियस स्टेटमध्ये. सुरुवातीला N2O4 हा जास्त असेल म्हणजे बघा N2O4 याचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते मॅक्झिमम होतं सुरुवातीला 0 टाईमला. जसं रिॲक्शन व्हायला गेली तसं N2O4चं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलं आणि अशी एक स्टेज आली की जिथं N2O4चं कॉन्सन्ट्रेशन बदलायचंच बंद झालं विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे बघा मी परत रिपीट करतो आहे आपली रिॲक्शन काय आहे तर रिॲक्शन आहे सुरुवातीला दिला आहे N2O4 त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे पहिल्यांदा NO2 प्लस NO2 मध्ये. म्हणजे सुरुवातीला N2O4 म्हणजे 0 टाईमला हा मॅक्झिमम असणार आहे म्हणजे इथं 1 2 3 4 5 काय असेल ते हे मॅक्झिमम झालं. जशी रिॲक्शन प्रोसीड होईल तसं याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल कारण हा रिॲक्टंट आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं आणि एक वेळ अशी आली ज्या स्टेजनंतर याचं कॉन्सन्ट्रेशन बदलायचं बंद झालं म्हणजे ते कॉन्स्टंट राहिलं. दुसऱ्या बाजूला 0 टाईमला NO2 हे 0 होते म्हणून हा जो कलर दिसतोय तो NO2 साठीचा आहे. मग याच्यामध्ये काय होणार आहे जसजशी रिॲक्शन होणार आहे N2O4 कमी होणार आहे तसं NO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. म्हणून NO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढत या पद्धतीने गेलं आणि इथं एक पॉईंट तुम्हाला मिळणार आहे या टाईमला की ज्याच्यानंतर NO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढायचं बंद झालं किंवा ते कमी पण होणार नाही आहे. आणि N2O4 आणि NO2 यांचं कॉन्सन्ट्रेशन ज्या ठिकाणी इक्वल झालं तिथं इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं असं आपण म्हणू शकतो. ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. NO2चं पण कॉन्सन्ट्रेशन चेंज व्हायचं बंद झालं आणि N2O4चं पण कॉन्सन्ट्रेशन चेंज व्हायचं बंद झालं. सुरुवातीला N2O4चं कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेलं आणि एका सर्टन पॉईंटनंतर ते कॉन्स्टंट राहिलं. NO2चं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला वाढत गेलं आणि एका ठराविक टाईमनंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहिलं तेव्हा ह्या दोघांच्यामध्ये इक्विलिब्रियम अटेन झालं असं आपण म्हणू शकतो. आणि आत्ताच आपण सांगितलं की रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन जर असेल तर तिथं इक्विलिब्रियम असतं. म्हणून एक दुसऱ्या प्रकारचा ग्राफ इथं आणखीन तुम्हाला शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये NO2चा फॉर्मेशनचा रेट जो असेल फॉरवर्ड डिरेक्शनचा तो या पद्धतीनं दिलेला आहे आणि बॅकवर्ड रिएक्शन N2O4चा जो फॉर्मेशनचा रेट असेल तो या पद्धतीने दिलेला आहे. एका ठराविक टाईमला ह्या दोघांचा रेट इथं इक्वल झालेला असेल म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे NO2 तयार होण्याचा जो रेट आहे तर रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कॉन्सन्ट्रेशन रेस टू इट्स कोएफिशियंट. म्हणजे आता रिॲक्शन काय आहे बघा N2O4 इट गिव्ज NO2 ट्वाइस. म्हणून NO2 तयार होण्याचा जो रेट असेल तर रेट इज अ डायरेक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 आणि त्याचा कोएफिशियंट रेस टू पॉवर 2 म्हणजे इथं रेस टू पॉवर 2 घेतलेला आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढला तर कॉन्स्टंट घ्यावा लागतो म्हणून रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 म्हणून इथं KF दिलेला आहे. तसंच आपण रिॲक्शन जर रिव्हर्स होणार असेल रिॲक्शन रिव्हर्स होताना काय होतं 2NO2 रिॲक्ट होऊन तयार होणार आहे N2O4. मग याचा जो कॉन्सन्ट्रेशन जर असेल त्याचा विचार करत असताना रेट इज अ डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O4. डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढला तर रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O4 आहे. म्हणून हा याचा पद्धतीचा रेट आणि हा NO2 साठीचा रेट आणि ह्या दोघांचा रेट ऑफ जो रिॲक्शन असेल तो जेव्हा इक्वल होणार आहे तेव्हा त्या दोघांच्यामध्ये इक्विलिब्रियम अचीव झालं असं म्हणू शकतो. सो ऑल दिस थिंग्स आर रिलेटेड विथ दिस. एक एक्झाम्पल आणखीन एक शेअर केलेला आहे की ज्याच्यामध्ये सपोज H2 आणि I2 गॅस घेतला. आता आयोडीन जो आहे ना तो डार्क व्हायलेट कलरचा आहे. म्हणजे ह्या फ्लास्कमध्ये
जे क्लोज्ड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपण H2 आणि I2 घेतला आहे. I2मुळं ह्याचा कलर कसा आहे, डार्क कलर आहे, व्हेपर आहे, गॅस स्टेटमध्ये आहेत. इथं बघा गॅस स्टेटमध्ये आहेत. जेव्हा हे रिॲक्ट व्हायला लागतील तेव्हा H2 आणि I2 रिॲक्ट होऊन HI तयार होतो आणि हा कलरलेस असतो. त्यामुळे ह्या दोघांची रिॲक्शन होणार आहे आणि कलरलेस असा तयार होणार आहे. आणि एक स्टेज अशी येणार आहे की ज्याच्यामध्ये रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन काय होणार आहे, इक्वल होणार आहे, रेट इक्वल होणार आहे. तेव्हा तिथं केमिकल इक्विलिब्रियम अटेन झालं हे आपण सांगू शकतो. सो रिमेंबर म्हणून एक लास्ट पॉईंट आता बघूया आपण. तो पॉईंट असा आहे, फॉर एनी रिव्हर्सिबल रिॲक्शन इन अ क्लोज्ड सिस्टीम whenever the opposing reactions forward and backward इथं पाहिजे होतं, reactions are occurring at different rates, the forward reaction will gradually become slower and the reverse reaction will become faster. Finally the rate becomes equal and equilibrium is established. म्हणजे इथं त्यांना काय सांगायचं आहे, सपोज A प्लस बी आहेत आणि त्याच्यापासून C प्लस डी मिळणार आहे. तर सुरुवातीला रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन हा जास्त असणार आहे, कारण ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, त्यामुळे ह्याचं रिॲक्शनचा जो रेट असेल, स्पीड असेल ते जास्त असणार आहे. आणि ह्याचा फॉर्मेशनचा जो रेट असेल तो थोडासा कमी असणार आहे. पण काही वेळानंतर हा फॉरवर्ड जाण्याचा जो रेट आहे तो हळूहळू कमी होणार आहे आणि याच्यापासून हे मिळण्याचा जो बॅकवर्ड रिॲक्शनचा रेट आहे तो हळूहळू वाढत जाणार आहे. आणि एक स्टेज अशी येणार आहे की रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन आणि त्यावेळी तिथं आपण केमिकल इक्विलिब्रियम अटेन झालं असं म्हणू शकतो. सो ऑल दिस थिंग्स आर रिलेटेड विथ द केमिकल इक्विलिब्रियम. आजच्या चॅप्टरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. उद्याच्या लेक्चरला आपण याच्या पुढचा जो पार्ट असेल तो डिस्कस करूया. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ देर इज एनी क्वेश्चन यू कॅन फाइंड मी ॲट 9145910160. थँक्यू.